जय श्रीराम. मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी जय श्रीराम का म्हटले हे तुम्हाला कळालंच असेल. जो आम्ही 2022मध्ये या मंदिराची जीर्णोद्धार केला होता, त्याच मंदिराचे आज या 500 वर्षानंतरच्या अयोध्यामध्ये जे आपल्या रामाची मूर्ती स्थापना होत आहे, त्याचप्रमाणे इथेही नवी मुंबईमध्ये पनवेल इथे कळंबोली गावामध्ये हे जे मंदिराची इथे राम मंदिराची स्थापना होत आहे, प्राणप्रतिष्ठान होत आहे. सेम 22 तारखेला त्याचीच ही पूजा. इथे या मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही पाहताय. या मंदिरामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांशी सुद्धा फोटो लावलेला आहे. सगळीकडे जय श्रीराम सुद्धा लिहिलेले आहे आणि आपला झेंडासुद्धा हनुमानचा फडकत आहे. ते खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. त्याच मंदिराची आज पूजा आहे. आम्ही 20 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत या पूजेला बसलो होतो. खूप मोठं भाग्य लागलं आम्हाला या पूजेला बसण्यासाठी. राम मंदिराचा हा सोहळा 19 तारखेपासूनच चालू झाला होता. राम मंदिराचा आज 19 जानेवारीला नगर प्रदक्षिणाची मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीसाठी रथ, शालेय विद्यार्थ्यांची लेझिम होते, म्हणजे बँजो होते, साऊंड सिस्टीम होती आणि पुणेरी नाशिक ढोलसुद्धा होते. खूप मस्त प्रकारे आपले राम मंदिराची जी प्रदक्षिणा चालू होती, खूप सुंदर प्रकारे निघाले. ते सगळ्यांनी एकसारख्या साड्या घातल्या होत्या. नंतर दुसऱ्या दिवशी 20 तारीख होती. 20 तारखेला सकाळी तिथे पूजेची तयारी चालू होती. सगळ्यांची लगबग चालू होती. सगळेजण तयारीत लागले होते आणि मीही तयार होऊन तिथे पूजनासाठी बसण्यासाठी गेले होते. तर सर्व मूर्त्यांना जलाभिषेक घालण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो होतो. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे असताना त्याच्यावर मला आघात करायला होतो. सोपा अपना आवेद सुभद्रामी रोदसी आदि देशा एकं योदयस्मद्रामे देते भूमि अत्तनिरतकरणमाध्वनिरतकरणं अतिरेन्द्रमोदनं प्रजागच्छाम रात्रवि नमी रतेशा रतेशवराजमोदि दिव्यपद्यमासकामनामानि भूतापदग्रा मुख्ये विषयोपेन्दे नरो यामनि वादिताजाः एवं दरिशवदन्तो सुभद्राभियादि गुणां विषये उदाराः अलिङ्गाङ्गदेवत्यामतस्याग्ने रज्योतिर्हृदानशब्दा अग्नये ब्रह्मरूपसुदक्षिणमहामभूतामासुद्धे अग्ने प्रागोदरितारय्य विश्वाग्ने महिद्रवीणमायोजस्वा ॐ प्रज्वलस्नानम्. इथे गोमूत्राची बाटली आहे. ओम यो देवस्मिरास्माकं यो धर्मायो देवस्मिहे ओम इथे एखादा कलर दिसतो का बरं का? ग्लास त्या ग्लास सेकडे घालायचं थोडं. ओम नमः स्वाम करिहे ईश्वरे सर्वभूतानां दामोपभयेषु. तुम्ही ना बघा करताना काय करा, आधी रामाला करा.
इथे करा. या दोन करा. म्हणजे काय होते क्लॉकवाईज पुढे जाईल. प्रत्येकाला आपल्याला पाणी अर्पण करायला चान्स द्यायचा. लाईन लावा. जेवढे लोक असतील तेवढं सगळ्यांना तिथंच थांबायला सांगा. लाईन तिथंच थांबायला लाईन. पेपरी स्वराला बोलव. तूप टाकलं. हां हे दरवाजा पाणी टाकलं. देव स्थिती कुछ होते काम तो डायरेक्ट होता ना, असं होतं बरोबर. त्याच्यामध्ये ते दरवाजा अर्पण करतो. ओम देव इति कुशोदकाम. ते फळांचा रस कोण आणून देणारे त्याला विचारा. फळांचा रस घालायचा. झाले गेले की जाणून द्यायचं. पंचामृताच असणार त्यामध्ये दूध दही तूप साखर असू म्हणजे दूध टाकल्यानंतर लगेच पाणी टाकायचं. थोडं थोडं टाकायचं. परत पाणी टाका. देवस्वेदी ओम स्वादत्वसुदेव्याय नमः. स्वादलिंगनाय हरिनाम्ये स्वादमित्राय वरुणाय वादवे बृहस्पतये वरुणाय शर्करा स्नानम्. देवाय यद्नन्दन्वानाबद्धं पुरुषं वशं यद्देन यज्ञमयं देवास्तानि प्रथमान्यासन्ना देहनागं महि. याला म्हणा कलशाला मी म्हणलं तुझ्या एक या कलशाला हो बांधा ना. ये नाही बरोबर बोलतो.
जो पाईप आहे ना तो पाईप त्या टाकीमध्ये सोडायचा. जलाभिषेक झाल्यानंतर होम हवनला बसलो. होम हवनला बसल्यानंतर तिथे संकल्पना, गणेशपूजन, पुण्यवाचन, देवतांची स्थापना हे केली आणि नंतर हवन केलं. असं म्हणतात ना, देवाला कोणाकडून कोणतं कार्य करून घ्यायचं असेल तर देव बरोबर त्याच्याकडून ते कार्य करून घेत असतं. त्याचप्रमाणे मला एवढ्या वर्षाची माझी पूजेला बसण्याची इच्छा आहे, ती देवाने माझ्याकडून करून घेतली. त्याच्याबद्दल मी देवाचे फार फार आभार आहे. कोटी कोटी त्यांना धन्यवाद मानते. माझी भरपूर दिवसाची इच्छा त्यांनी पूर्ण केली. होम हवन झाल्यानंतर तिथे ब्राह्मणाने आम्हाला तिथे सेवा करण्यासाठी सांगितले. मग सगळे आम्ही तिथे जे सांडलेले धान्य होते, तांदूळ होते, ते गोळा केले आम्ही दोघांनी पण. होम हवनला आम्ही सकाळी 10 वाजता बसलो. ते 4 वाजेपर्यंत होम हवन चाललं. त्यानंतर आता लास्ट आरती घेतली, कारण की 20 तारखेची आमची ही पूजा लास्टची आरतीने आम्ही संपन्न केली. पण आरती झाल्यानंतर त्यांनी आम्हा दोघांनाही प्रसाद दिला आणि आमचा उपवास सुटला. श्रीगणेशाय नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंहारवन्तरा विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यां तन्नमामि पुरुषोत्तमम्. अगत्यानं शान्तमे श्रोमि श्रवणो दधातु दिवेराजै श्रवणाय महाराजाय नमः.
नगर प्रदक्षिणा आणि होम हवनचा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही राम भक्त असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम हे नक्की लिहा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच.